मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक तासांपासून वाहतूक कोंडी आहे आणि ही वाहतूक कोंडी म्हणजे ठाणे घोडबंदर या साईडला आपण पाहू शकतोय। ठाणे घोडबंदर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहनांना बंदी केली होती। 11 तारखेपासून ते 14 तारखेला 12 वाजेपर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत, मात्र ते होऊन सुद्धा वाहतुकीची कुठलीही समस्या पूर्ण झालेली नाहीये। आणि हे पाहू शकताय घोडबंदर पासून तर या साईडला माझ्या या पाठच्या म्हणजे गुजरात साईडला डेकाळेपर्यंत जवळपास 35 किलोमीटर लांबीच्या लांब अंतरावर या वाहनांच्या रांगा आहेत। आणि यामुळं या महामार्गावर प्रवास करणारे जे प्रवासी आहेत अक्षरशः त्यांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे। तासन तास वाहतूक कोंडीत राहून या प्रवाशांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मात्र या वाहतूक कोंडी नियमनाची जबाबदारी ज्या वाहतूक पोलिसांवर आहे ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे वाहतूक पोलीस आपल्याला कुठेही दिसणार नाहीत। रात्री ज्यावेळी 12 शाळकरी मुलांच्या बस या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या त्यानंतर आम्ही सातत्याने त्यांना प्रयत्न करत होतो संपर्क करण्याचा आणि त्या मुलांना काहीतरी सेवा सुविधा पाणी किंवा अन्नाचं काहीतरी देण्याचं, मात्र वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक असतील किंवा इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। आणि वाहतुकीचं नियोजन करताना आपण पाहू शकतोय मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। 5 वाजल्यापासून गणेश नाईक त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि 11 वाजता त्यांची जी नियोजन समितीची बैठक होती या बैठकीला पोहोचण्यासाठी गणेश नाईक वेळेवर निघालेले होते। मात्र गणेश नाईक पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री हे देखील वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत। आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीचा आणि बेजबाबदार प्रशासन व्यवस्थेचा फटका आता खुद्द मंत्र्यांना देखील बसलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रश्नावर शासनाकडून योग्य तो काय कारवाई केली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई।